संजय एक मोठा चालू सामने 4 षटकांचा असणार आहे. 3 गोलंदाज कंपल्सरी चेसिंग आणि 3 सामना या ठिकाणी रंगतोय तो नागरगुडी योग म्हणतात काय काही कोण दाबून व्हायची भव्यली सर्वात सकाळी शेवटचा दिवस आणि अंतिम सामना. पहिला चेंडू टाकला तो सौरभने पहिल्या चेंडूला सलामी दिली की अमयने आपलंही खातं खोलते संघातही खातं खोललं एका धावेने धाव संख्या झाली ती 3-5 सुरेश चव्हाण ह्या ठिकाणी मोठा धक्का मला संजय एक चांगला खेळाडूला तर बूट परतावं लागणार आपलं खातही न घोलता त्यावेळीमध्ये परततो तो संजय एक मोठा धक्का आहे जगाला पुढे गोळी मंडळाची सौरभ कडनं होतो त्यानंतर विकेटचा महाग होतोय पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. त्या धावत जातो नितीश सौरभ गोलंदाजी करतोय तो अमयला चालू सामना अंतिम सामना पुढे चेंडूला टॅप मारला चेंडू एक धाव मध्ये नक्कीच मिळते. सुरक्षित ऑप्शन एका धावेसाठी धावसंख्या पुन्हा एकदा भर बसली एका धावून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सौरभ एक मोठा संघ आहे जालगाव हा गेल्या वर्षी पहिल्या पर्वातील अंतिम विजेता सलग संघ आहे तो जालगाव ह्या दुसऱ्या पर्वात सुद्धा अंतिम फेरीमध्ये दाखवलेला संघ असेल. साईदेश निगडे विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज जालगाव सूर्य एक चेंडू टाकला होता एक धाव मध्ये नक्कीच पूर्ण करतो एक करणं सूर्यचंद्रशण होतोय शतक संपलंय धाव संख्या गेली 1-4 वैयक्तिक पहिलं आणि संघटन आहे तो अनिकेत स्ट्राईक असेल तो अमय सूर्यचेंडू पहिला तुटक सूर्यचे दृश्य म्हणता येते जालगावचं निवडणं होतो एक गाव मध्ये नक्की पूर्ण करतो तो अमय आणि स्ट्राईकला जाते तो निकेश हे घातक असा फलंदाज आहे. निकेशचा पहिला चेंडूला ते मारा करतो तो निकेश सूर्यचे तो आपल्या दिशेला चेंडूला सलामी दिले एक धाव होतो आपलं खातं खोलतो आणि संघात एका धावेने भर पडतो. सूर्य चेंडू होता मात्र त्याला बॉक्सच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागणार आहे. संघाला हा मोठा धक्का दुसरा. जितो प्रशांत दोन घ्या आणि चेंडूला बाहेर करतो नवीन फलंदाज झाला तो प्रशांत चेंडू ऑफला ठेवला चेंडू पण नक्की 2 धावांनी आपलं खातं संघ 2 धावांनी करतो प्रशांत मस्त किरण संघाचा प्रशांत सूरज चेंडू तांबे ठेवला तितका सूरज चित्रक्षण एक धाव नक्कीच पूर्ण करतो प्रशांत स्ट्राईक करतो अमय स्ट्राईक करतो अमय आणि पुढचा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सूर्यचेंडू पुन्हा एकदा लेगला मारतो तर सूरज चित्रक्षण आता मात्र अपील करताय ह्याकडे अपील मारण्या करत एक धाव मात्र नक्की होते. संघाची चौथी वाढ संख्या पोहोचते ती 9-10. शतक संपलं 2 षटकांचा धावसंख्या झाली ती 2-10. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या खात्यातील तिसरं शतक घेण्यात सौरभ पहिला चेंडू अमय सूरज क्षेत्रक्षण म्हणता येते एक कडनं होते एक धाव मात्र पूर्ण करतो तो अमय धावसंख्या किती 11 वरती तिसऱ्या षटकाचं खेळ चालू आहे. सौरभ एका पुढचा चेंडू पुन्हा एका प्रशांतला एका धावेसाठी त्याला समाज मानावं लागतं स्ट्राईक पुन्हा एकदा अमय
सुरतची एक दुसरी हाडकी कमी दिसत क्षेत्रामध्ये सुरत आणि सगळा हा मोठा धक्का बसतो. अमृतचा एक फलंदाज मोठा खेळाडू संदीप करताना दिसते. सुरत क्षेत्राच्या म्हणता येईल झाला संघात विरोध करून नव्हते. जळगावच्या संघामध्ये वीर दिसतोय, इकडे प्रतीक सुद्धा दिसतोय. एक चांगल्या खेळाडूंचा वर्ण आहे आणि एक सारखा स्टार खेळाडू आहे. सर्वेचा पुढचा चेंडू खेळत येतो शांत. सुरेश शेवट आपला तो चेंडू पण तो नक्की दोनदा घोषित करतात. धावांची भर दाखवतो प्रशांत. पण श्रेणीमध्ये तो चांगला खेळाडू झाला. धावसंख्या झाली ती 15. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या पोहोचली ती 15 होती. सौरभ सुरेश गोलंदाजी करतोय. एक चेंडू होता, एक धाव मध्ये पूर्ण करतोय. शतक संपतोय. 3 षटकांत धावसंख्या झाली ती 16. शेवटच्या ठिकाणी तो रुपेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 4थं शतक. रुपेश सुरेख कशी गोलंदाजी करतो. कोपरीचा मारा पहिल्या चेंडूवर सलामी दिली. एक धावामध्ये नक्कीच पुरी करतो प्रशांत. धावचं किती कालावधी बदल होतो. शेवटच्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा खेळतो प्रशांत. चांगला फटके मारतो तो प्रशांत. सुरेश झेलतो विवेक कडला काय ते नक्की झालं पाहिजे कारण नगर प्रकारे बघतोय सुरेश चित्रशन करतो तो विवेक. संघाला मोठा धक्का बसतोय प्रशांतच्या स्वरूपात. रुपेशचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. आदित्य आपलं खातं बोलतोय. स्टाईल चेंज करतोय. स्टाईल येतो ऋषी. धावसंख्या आहे ती 18 वरती. अंतिम सामना आहे. शेवटचं शतक चालू आहे. साईदेश निगडे उरतो. छत्रपती शिवाजी महाराज चालगाव. गोलंदाजी मार्गात आहे तो रुपेश. सुरेख कशी गोलंदाजी करतो. फिरकी गोलंदाज आहे. सुरेश तितकं सुरेख वगैरे मला 4 धावा नक्कीच मिळतात. ऋषीच्या बॅटिंगमध्ये हा पहिला चौकार असेल. 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या जाते ती 22 वरती. जळगाव संघ रुपेशचा पुढचा चेंडू खेळतो ऋषी. सुरेख फलंदाजी म्हणता येईल ऋषीकडनं होते. सुरेश चेंडू इतकं सुरेख चित्रक्षण मात्र एक काम मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. स्ट्राईकला येतो शेवटच्या पुढचा चेंडू रुपेश. धावसंख्या झाली ती 23. सुरेश हाच रुपये संघाला पुन्हा एक धक्का देतोय. शतक संपलाय. धावसंख्या 23 वर स्थिर आहे. संघाला 24 चेंडू आणि 24 धावा. अंतिम सामना या ठिकाणी रंगतो. जळगाव संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 धावा. तसेच आपल्या इथे जे उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक सामनावी मालिकावर तिथे जे पारदर्शक आहे सिलिंग फॅन याचे पुरस्कृत ते निलेश शहा यांच्याही मंडळाच्या वतीने सरस आभार व्यक्त करतो. आपण ही स्पर्धा
संपूर्ण करत होते शिवमंडळाचे कार्यकर्ते. सलामी जोडी या ठिकाणी घेतली अनिकेत आणि सौरभ. 24 चेंडू 24 धावा. अनिकेतला माहिती आहे आपलं अंतिम सामन्यामधील नाव तर काय ठेवायचं असेल या ठिकाणी. सलग दुसऱ्या वर्षी या मंडळाचं पहिला चेंडूला सलामी दिली अर्थात 2 धावेने आपलंही खातं खोलतोय संघाचंही खातं खोलतोय 2 धावे अनिकेत. धन्यवाद डीजे किरण. पहिल्या चेंडूला सलामी 2 धावेसाठी आपलं खातं खोलून वैयक्तिक कोटाची पहिल्या षटकातील पुढचा चेंडू तिथं ऋषी राऊंड विकेटचा मार अर्थात. अनिकेत स्ट्रायकिंग नाही पुण्याला तुला चेंडू निर्धाव चेंडू पडतो. अनिकेतला माहिती आहे धाव संख्या बॉल टून देऊ नाही पण अत्तरदृष्टीच्या खूपच बाहेर चेंडू पर्यंत काही स्कोअर घोषित करतात. 1 धाव मात्र वाढते. आव्हान तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 3 बिनबाद 3. पुढे चेंडू तितकं सुरेख क्षेत्ररक्षण 1 धाव मध्ये नक्की मिळते. चेंडू तो आदित्य तसा ऐकले का तो सौरभ. सलामीचा फलंदाज आहे लेफ्ट हँड फलंदाज सौरभ. सूर्यक्षेत्रक्षण म्हणता येईल ते निर्देशनाकडनं होते. धाव संख्या थांबवतो. स्ट्राईक खेळलाय तो सौरभ. एक फटका मारतो संघासाठी आपल्या धावा गोळा करतो. त्याला माहिती अंतिम सामना आहे. लोक चेंडू एका धावेसाठी आपलं खातं घेतोय. एका धावेने संघात एका धावेने भर पडतोय तो सौरभ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 5. या ठिकाणी या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात. तसे सन्मान्य सुनील शिवण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात. दरम्यान ग्राउंड शतक संपलंय. धावसंख्या झाली ती 8 बिनबाद 8. वैयक्तिक पहिल्यांदा संघाकडनं दुसरं शतक घेऊन येतो. प्रशांत राऊंड विकेटचा मारा करे. स्ट्राईकला असेल तो अनिकेत. चालू सामना अंतिम सामना. चेंडू तितके सुरेख क्षेत्ररक्षण एसटी रक्षक हर्ष काय क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. 1 धावा तो वाचवतोय. प्रशांत श्री कोलंजी म्हणजे प्रशांत स्ट्राईक खेळला तो सौरभ. सुरेख चेंडू आणि सुरेख धन्यवाद किरण. प्रशांतचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सौरभसाठी. धावसंख्येत एका धावेने बदल करतो. स्ट्राईक केले पुन्हा एकदा अनिकेत. बॉक्सच्या क्षेत्रातील एक दिग्गज फलंदाज अनिकेत. सुरेश चेंडू ह्या ठिकाणी धन्यवाद विजय किरण. प्रशांतचा पुढचा चेंडू दुसऱ्या शतकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 वरती. पुन्हा त्या ठिकाणी 1 धाव मात्र वाटते 17. चालू षटकातील पुढचा चेंडू अनिकेतसाठी. सुरेश चेंडू आणि ह्या ठिकाणी मला वाटतं 2 धावा नक्की डिक्लेअर करतील. धावसंख्या 2 धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकानंतर 19. अजूनही 12 चेंडू. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज या ठिकाणी चालगाव संघाला.
अंतिम चषकावरती धाव करायचा असेल तर चालगाव संघाला 12 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वातील आपली परंपरा कायम ठेवतायत चालगाव का परंपरा मोडणार ते निगडे सुरत क्षेत्ररक्षण मंडळाने ह्या ठिकाणी मला वाटतंय सहजरित्या एकदा मात्र पूर्ण करतो तो सौरभ आणि स्ट्राईक येतो आणि ते धाव संख्या मला जे अजून 4 धावांची गरज आहे. चेंडू अनिकेतसाठी चेंडू अजूनही मला वाटतंय सुरेंद्र किती पाहिजे आणि ह्या ठिकाणी मला वाटतं अंतिम चषकावरती नाव घेतो पुन्हा एकदा दुसऱ्या पर्वती छत्रपती शिवाजी महाराज जालगाव संघ विजयी संघ हार्दिक अभिनंदन.